नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हाला तर माहिती आहे मी स्किल पैसा प्लॅटफॉर्मवर काम करते आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आलाच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माहिती आहे आजचा टॉपिक काय? आजचा टॉपिक आहे स्किल पैसा नेमकं काय आहे. तर स्किल पैसा हे नेमकं एज टेक प्लॅटफॉर्म आहे. एज टेक म्हणजे काय? तिथे तुम्हाला एज्युकेशन टेक्नॉलॉजीबद्दल सांगलं जातं की नेमकं तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी कशी यूज केली जाते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर कशासाठी केलाय? स्क्रोलिंग यायचं, सकाळी उठायचं आणि रील स्क्रोल करत बसायचं. पण या व्यतिरिक्त काही केलंय का? तर तुम्ही या टाईमचा वेस्ट मॅनेजमेंट न करता तुम्ही असं काहीतरी का त्या टाईम वेस्ट मॅनेजमेंट न करता टाईमचं मॅनेजमेंट करा. म्हणजे जसं की तुम्ही स्वतः पण इथे बिल्डअप होणार आणि दुसऱ्यांना पण काहीतरी सांगणार. जसं की समजा मी इथे इन्फ्लुएन्सर प्रोग्राममध्ये सहभागी झाली आहे, म्हणजे मी असं काहीतरी सांगते की ते तुम्हाला पण इम्पॉर्टन्स आहे. जसं की मी स्वतः मेडिकल स्टुडंट आहे आणि मला असं वाटतं की मी माझी जे पण एज्युकेशन आहे, मी स्वतः जे करत आहे ते सेफ दुसऱ्यांना मी शेअर केलं पाहिजे. म्हणजे मी फक्त जे माझं नॉलेज आहे ते फक्त माझ्यापर्यंत नाही, बल्कि असं कोणाला तरी सांगितलं पाहिजे की त्यांनी सुद्धा त्यामध्ये इंटरेस्टेड असतील. कारण की आपलं नॉलेज फक्त आपल्यापुरतं नसलेलं बरं, कारण की आपण थोडं का शेअर केलं ना तर अजून ते बिल्डअप होतं. आता तुम्हाला माहिती आहे स्किल पैसा चॅनलवर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. जसं की कॉन्फिडन्स लेवल कसं तुम्ही बिल्डअप करू शकता, कम्युनिकेशन स्किल तुम्ही कशी असली पाहिजे, सेल्स मार्केटिंग तुम्ही कशी केली पाहिजे, अफिलिएट मार्केटिंग नेमकं काय असतं, ब्लॉगिंग तुम्ही कशी करायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिजिटल स्किल शिकवलं जाईल. व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर भरपूर साऱ्या गोष्टी, कारण की मी पण व्हिडिओ एडिटिंग खूप सारे मला आवडतं. त्यामध्ये आय डोंट नो की मला तेवढी प्रॉपर जमत नाही, पण सध्या तर मी शिकत आहे आणि अजून त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि हां, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. अजून पण आपण डेव्हलप करूच आणि तुम्ही सबस्क्राईब केलाच असाल तर अजून खूप नवीन नवीन आपण टॉपिक आणूयात. आता मेन मुद्दा आहे की आपण इथे डिजिटल कोर्स शिकायचे आणि पुढे नेमकं काय करायचं. तर स्किल पैसा तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी देते की तुम्ही इथे कंटेंट क्रिएटर हे पण तुम्ही काम करू शकता आणि स्वतःचे रील्स अपलोड करून सुद्धा पैसे कमवू शकता. जसं की इथे तुम्ही रील्स टाकली आणि त्यावर व्ह्यूज आले, पण ते रिलेटेड असले पाहिजे कशावर? स्किल पैशाच्या चॅनलबद्दल. आणि त्यानंतर तुम्ही ते अपलोड केली, व्ह्यूज आले, लाईक्स आले, त्यानुसार तुम्हाला पैसे भेटतील. त्याचा क्रायटेरिया तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा, तुम्हाला सगळी डिटेल्स मी पाठवून देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लुएन्सर रिवॉर्ड. ते काय असतं? इन्फ्लुएन्सर रिवॉर्डमध्ये तुम्ही स्वतः यूट्यूबवर ॲक्टिव्ह राहू शकता आणि 30 डेज कन्सिस्टन्सीने तुम्ही स्वतः व्हिडिओ टाकू शकता. जसं की मी स्वतः इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमध्ये काम करते आहे. जसं की तुम्हाला काय करायचे, कंपनीचे जे जे टॉपिक्स आहेत ते सिलेक्टेड करायचे, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे, त्यानंतर त्याबद्दल तुम्ही नॉलेज घ्यायची आणि ते तुम्हाला इतरांना शेअर करायची. यूट्यूबवर तुम्ही 5 मिनिटाचा व्हिडिओ टाकायचा आणि सगळ्यांना शेअर करून टाकायचा. यामध्ये पण तुम्ही अचीव करू शकता, पैसे कमवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं अफिलिएट मार्केटिंग. आता अफिलिएट मार्केटिंग नेमकं काय? तर तुम्ही इथे कंपनीबद्दल माहिती घेऊन दुसऱ्यांना त्याबद्दल सांगू शकता. या कंपनीबद्दल माहिती सांगायची, या कंपनीमध्ये जे कोर्सेस आहेत ते कोर्सेसबद्दल माहिती सांगायची की तुमच्याकडे कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, त्यामध्ये कोणत्या कोर्समध्ये कोणते पॅकेजमध्ये काय काय शिकवलं गेलेलं आहे, कोणत्या कोणत्या डिजिटल स्किल्स आहेत, त्या स्किल्सचे इम्पॉर्टन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या आहे. ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं नॉलेज घ्यायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि ते तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करायचं. जसं की तुम्ही त्यांना जर सांगितलं, तुमच्या टीम मेंबर्सला सांगत राहिलात, तुमची स्वतःची इन्कम होणार. फक्त जर तुम्हाला वाटत असेल कोर्स प्रमोट करून मला पैसे नाही कमवायचे, बल्कि काहीतरी वेगळं करायचं, तर तुम्ही इथे दुसरं पण करू शकता. जसं की मी सांगितलं कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंग तर आहेच. जसं की तुम्ही समजा इथे अफिलिएट मार्केटिंग शिकलात, तर पुढे चालून तुमच्याकडे कोणी कस्टमर आलं की त्यांना जर पाहिजे असेल की नेमकं अफिलिएट मार्केटिंग नेमकं काय, तर तुमच्याकडे नॉलेज आहे ना, ते तुम्ही त्यांना शिकवू शकता. जसं की व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला येते, कोणाला जर वाटत असेल की मला एडिटिंग शिकायची आहे तर ते तुम्ही सर्व्हिस देऊ शकता. अशा प्रकारे पण तुम्ही इन्कम करू शकता. जसं की तुम्ही शिकणार आणि ते शिकवणार. जसं की आता बघा, तुम्ही जर एखादं एज्युकेशन घेत असाल तर त्यासाठी पण तुम्हाला पे करावं लागते. आणि तुम्ही जर टीचर असाल तर मला सांगा, तुम्ही टीचिंग काही फ्रीमध्ये करणार का? नाही. तसंच इथे तुम्ही स्वतः एज्युकेशन घेत असाल तर दुसऱ्यांना जर तुम्हाला एज्युकेशन द्यायचं असेल तर त्या पॅकेजची प्राईस तुम्हाला घ्यावीच लागणार ना. तसंच तुम्हाला इथे करायचं आहे, म्हणजे फ्रीलान्सिंग. तर लोगो डिझायनिंग असेल, भरपूर साऱ्या गोष्टी. आता फक्त लोगो डिझायनिंग म्हणून नाही, ग्राफिक डिझायनिंगमध्ये कॅनवा डिझायनिंग आलं, पोस्टर एडिटिंग असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता ना. आणि हे दुसऱ्यांना पण शिकू शकता. याला म्हणतात फ्रीलान्सिंग, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. आणि हां, याबद्दल अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हां, चॅनलला जोडून राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं आहे, तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलात ना
तर तुम्हाला अजून डिटेल्स नाही भेटणार की नेमकं काय काय काम असतं. जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुमचा कोणता पण प्रॉब्लेम असेल तुम्ही तिथे शेअर करू शकता. बाकी धन्यवाद.